सकाळ भावांनो. तर आत्ता मी उठला आहे आणि माझी झोप पण झाली आहे चांगली. आणि आज मी अवघड नाही झोपलं, सरळ झोपलं एकदम. झोप पण चांगली झाली, त्रास ब्रेस काही नाही झाला. तर चला जाऊ आपण पाणी बिणी पिऊ. हरभरे नाही खाणार कारण की तुम्हाला काल सांगितलंच आहे आपलं पोट खराब झालं होतं. तर 2 दिवस कॅब देणार आणि सोमवारपासून चालू करणार. तर आपण आले जिमच्या मैत्रिणीसोबत. चला लवकर पहिलंच लेट झाले. तर आज आपण फुल मारायचं. तर जिम उघडले, हां आपणच लेट झालं. चला कसं आहे ऊन कडक. चला लवकर जाऊ. ओके चप्पल काढू. चला बाहेर. तरी चला आपण आले. तर लवकर जाऊ चेंजिंग रूम मध्ये. पहिले तर जाऊ. अंदर आले, अंदर हो चालू झालं. तर लय एकदम आला, पण एकदम फास्ट आलोय आपण. तर पहिले बॅग खाली ठेवू. ओके बॅग ठेवले. जर्किंग पण काढू जाऊ. जर्किंग मला एवढं का भारीच वाटते कारण की वातावरण भारी आहे ना, त्याच्यामुळं बघा खरंच लय भारी आहे वातावरण. सूर्य पण चांगला वाटते, एवढं का हा एकदम बेस्ट वाटते. तर आपण कुठं तर बसू आता चांगल्या जागी. चांगलंच आहे सगळीकडे. तर आपला बूट ठेवू. पहिलं बूट लागणार आपल्याला. बूट ठेवलं ओ सांभाळून. तर पहिलं याचं कधी गेला कुक्कू काढू आपण. तर का कुक्कू लागलाय. तर पहिलं झडकू आला. झडकायचं या साईडला झडकू. चला कुक्कू नाही झालं आणि अंगावर दुरळ उडते भरपूर. शाळेला अवघड लागलं. कसं लागलं काय माहिती. घरचेच लावले असतो. त्याला आपण मोबाईल होणार आता. चला कुक्कू निघ नाही गेलं परंतु त्या लोखंडावरला गंजलेला निघते. काय रका छे साईडला ठेवतो मी. 7:30 आहे. तर वातावरण बघितलं ना कसं आहे काय नाही. तर आपण आज पण फ्रेश आहे. मूड आहे ना आपलं चॅलेंज कम्प्लीट करायचं. आज तर मूड एकदम बेस्ट आहे. तुमचं मूड विचारतोय कसं आहे काय नाही. तर बघा मला बोला कुठून स्टार्टअप करावा काही कळ ना. तर आज आहे शनिवार. तर आज आपण मारणार आहे लेग. जिमचं बोलू तर आज आपण मारणार आहे लेग. आणि माझं फेवरेट आहे लेग, माय फेवरेट लेग. आणि तुमचं कोणतं वर्कआउट फेवरेट आहे ते मला कमेंट करा. तर आपला आज आहे एपिसोड. तर आज आहे आपला एपिसोड 5वा. वरच्यावरी आपण ॲडव्हान्स करत जाऊ. ॲडव्हान्स केल्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नाही. कारण की आपण घेतल्याच डायरेक्ट ॲडव्हान्स. हँडस्टँड बघा वरच्यावरी मला थोडं कळाले. तर मला बघा काल लक्षातच नाही आला. इथं वर कणले कपाळाला माझ्या. खायला घरी जाऊन बघतोय तर काय नाही. घरी संध्याकाळी घरी गेलो परी मला कळालं की आयण्यामध्ये बघितल्यावर वर कणल्याला मला. चायला म्हणलं काय झालं ही 7:30. मग नंतरला मग मित्राला विचारलं तर म्हणलं हा वर कणलाय म्हणला. तुम्हाला दाखवल्यानंतर एकदम बारीकसं झाले. बघू आपण काहीतरी बूट नाही आजच्याला काहीतरी ॲडजस्ट करू आपण. सकाळी पण सेफ्टी घेऊ आपण. कारण की लक्षातच राहण्या गेली काय आणायचं काय नाही. काय सेफ्टी वापरायची डोक्याला. कारण की जाऊ दे फर्स्ट टाइम आहे ना आपल्याला. त्यामुळे झालं असेल इंजुरी तर करते मला नंतर कळालं की आपल्याला लागलेलं आहे म्हणून. जाऊ द्या
काय होत नाही. आज आपला आहे आज एपिसोड. लवकर आपण हा चॅलेंज हा माझा फेवरेट आहे. हँडस्टँड माझी इच्छा होती शिकायची, वर थांबून पुशअप मारायची आणि ते मी करणारच. दिवसात ते मला माहित नाही, मी 100% करणार म्हणजे करणार. पण 120 दिवसाचे चॅलेंज कम्प्लीट केलं म्हणजे ते आपल्यासाठी काहीच नाही. त्या दिवशी आपल्याला त्या दिवशी थोडं बॅलन्स कळालं. आज काय होते काय नाही, माझी इच्छा तर भरपूर आहे करायची आणि मी करणार. त्याला पहिलं आपण वॉर्म अप करून घेऊ. मला माहित आपलं चॅलेंज काय काय नाही. कॅलिस्थेनिक्स मध्ये जेवढे काही आपले आहेत तेवढे आपण शिकू. तर आपण डायरेक्ट ॲडव्हान्स हँडस्टँड वॉर्म अप घेऊ लगे. भावना आपण थोडे चेंजेस केले. पहिलं आपलं चॅलेंजेस कम्प्लीट करू, फिक्स नका करू कारण की लेग आहे. त्यामुळे आपलं चॅलेंज कम्प्लीट झाल्यावर पूर्ण मग नंतर आपण लेगचं स्क्वॉट घेऊ म्हणजे वॉर्म अप घेऊ. त्याचं लेग चालू करू आपण. मिक्स नाही करायचं, लेगला सोडून. तर झालं आपलं वॉर्म अप कम्प्लीट. आपण पहिली एक्सरसाइज घेणार आहे. अरे तुम्हाला माहितीच आहे, एक पुशअप. काल किती मारले आपण? 8 नाही गेले 20 मारू आपण. पहिल्या सेटला आपण 20 मारू. त्याला लगी घेऊ. तर त्याच्यापूर्वी आपण आपला हाताला बांधून घेऊ ना. राहिलं तर काही तर ठेवलंय तर तेव्हा तर आपण हाताला बांधून घेऊ. तर पहिलं कुण्या साईडचं? हा पहिलं ह्या साईडचं घेऊ. उजव्या हाताला इथं लागले हो का? काहीतरी लागतच राहते. 7.5 महाग सनी म्हणते त्याला. 7.5 सनी नाही, ह्या साईडचा आहे. एक तर बसला, दुसऱ्याला ओ नो. तर रेडी बॉयज, रेडी. तर बसला आपलं, झालं पॅक. ओके. तर आपण मारणार आहे पहिलं आपण मारणार आहे पाईक पुशअप. आपण टोटल 20 मारू. होईल ते होईल. बरोबर मारले. पहिली व्हिडिओ बघतो, नंतर तुम्हाला सांगतो चुकीचं मारलंय बरोबर. तर पहिले 1 मिनिटाचा गॅप घेऊ. मिनिट नाही, आता 1.5 मिनिटाचा. आपण पुशअप वाढले म्हणल्यावर आपला रेस्ट करायचा पण टाइम वाढला पाहिजे ना. ते चला 1.5 मिनिटाचा गॅप घेऊ आपण. हो नो, मी आत्ता व्हिडिओ बघितलं माझं, तर माझे पाय एकदम थोडे लांब गेले, गुडघे थोडं बेंड होते. आता आपण काय करू, आहे आपला थोडं पाय सरळ म्हणजे पुढं घेऊ, गुडघे टाईट करू आणि कंबर पण आपण टाईट ठेवायचं ना भावा. हे प्रॉपर मारल्याशिवाय आपल्याला काही फरक नाही पडणारच नाही आपण. तर चला आता मी जसं म्हणलं तसं करू आपण. 20च मारायचं.
चेहरा लाल पण झाला. मी प्रॉपर मारले, मला प्रॉपर जाणं गेल ते. आपण चुकीचं मारल्यामुळं आपल्याला जास्त गेले. आता मारलं ते प्रॉपर जाणं गेल ते मला प्रॉपर मारलं. असं माहित आहे ना, आपण चुकीचं मारलं ना इजी जातात. समजून घ्या, तुम्हाला इजी जात असेल तर काहीतरी चुकतंय. आणि आता मी प्रॉपर मारलं म्हणजे जात नव्हते. तर बघा असं असतंय की तर आणि बरोबरीत मारण्यामध्ये फरक. आपण 1 मिनिटाचा नाही लय दम येते मला. 1.5 मिनिटाचा गॅप घेऊ, तुम्हाला सांगितलंच आहे मी. तर चला 1.5 मिनिटाच्या नंतर भेटतो. डोक्याला मला 17 का 18 गेले, खगण्याला लागलं. तर बघा असं असतंय, मारलं ना जात नाहीत. कसं पण मारलं तर आपलं इजी जातात. ते लागलं. तर चला आपली पहिली एक्सरसाइज कंप्लीट झाली. 1.5 मिनिटाचा गॅप घेऊ. जबर लागले मला, आराम करतो मी. तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यात आवड कोणती पुशअप आहे, हिंदू पुशअप आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे माझी किती वाट लागते हिंदू पुशअपला. तर बघा आता पहिलं सेट आहे. तर डोक्याला बसलाय फटका. आता बसणे आपल्या हिंदू पुशअपला पाठीत झटका. पहिलं हिंदू पुशअप बघू का होते का नाही. पहिल्या सेट मध्ये बघा मी किती जातात काय नाही मला माहित नाही. भीती वाटते मला हिंदू पुशअपला. तरी चला लाईव्ह घ्या तुम्ही. तर चला कमीत कमी काय आहे हिंदू पुशअप म्हणला ना लागती वाट. बघू किती मारता का नाही. तर आपला पहिला सेट आहे. तुम्ही बघितलंच आहे हिंदू पुशअप किती अवघड आहेत का नाही. तर मला 6च गेले. वाट लागते 7वं घेत होतो, नाही गेलं. तरी चला 1 मिनिटाचा गॅप घेऊ आणि बघू दुसऱ्या सेटला किती येतं का नाही. वेट आणि वॉच. मी व्हिडिओ बघितलं पहिला सेट तर आपण गुडघे बेंड कराल तर ते चुकीचं आहे. गुडघे बेंड करायचं नाही. आणि आपलं जे असते ना वरचं म्हणजे तर बघा आपल्या भाषेमध्ये मागली पूर्ण बॉडी बेंड होती माझी. आपले गुडघे म्हणा, गुडघ्याच्या वरचं शरीर म्हणा, ते बेंड म्हणजे बेंड होतंय. त्याला एकदम आपल्याला टाईट करायचं, एकदम असं आकारात आणायचं आहे. तर आपण असं 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 वाकडं वाकडं आणतोय बॉडीला. तर आता बघू दुसऱ्या सेटला आपण एकदम कडक मारू. कमी गेलेलं चालेल पण तो प्रॉपर मारू, कारण की आपला प्रॉपर शिकायचं आहे. तर गलती होणे आपल्याला, आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणे आणि आपण बी त्रास नाही करून घ्यायचा. पाय पण टाईट करू म्हणजे गुडघे टाईट करू आणि कंबर पण टाईट करू आणि मारू प्रॉपर. जेवढे गेले तेवढे प्रॉपर मारू बरं का. तर चला घेऊ दुसरा सेट. तर भावांनो हिंदू पुशअप लय हार्ड आहेत. मी प्रयत्न करतोय बरं टाईट ठेवायचे आणि आपले गुडघे टाईट ठेवायचे. थोडे थोडे होतात
आणि थोडं बेंड होत्यात. होईल दमण सव नाही ना आपल्याला, मग होत नाही. तिसरे सेट बाकी आहे. मारलं 6च गेले, 6 नाही हा मेपला पण नाही, 6च गेलं वाटतं. मारला वाटतं अर्धे विटा कळलं मला. तर मी 1 मिनिटाचं 1.5 मिनिटाचा गॅप घेतो. तिसरे सेट आपली वाट बघतोय, मी पण वाट बघतोय. तरी बघू आपल्याला ते काय नाही. आपण कंबर तैट ठेवतोय, गुडघे तैट ठेवतोय, काय बेंड करतोय काय नाही. व्हिडिओ बघितल्यावर समजलं. तर दुसऱ्या सेटला मी बघितलं, एक बार कंबर एक बार गुडघे सुधारणा गेले मला. तर तिसऱ्या सेटला आपण प्रयत्न करू. काय ते याला आपला 5वा दिवस आहे. दमण आपल्या गुडघ्याला पण सवय आणि कमराला पण सवय पडेल. तरी चला तिसरा सेट घेऊ आणि हे हिंदू पुशअप कंप्लीट करू. आपले हिंदू पुशअप झाले. तुम्ही बघितलाच आहे कसा राडा झालाय काय नाही. तर मारलं वाटतं बरोबर. तर व्हिडिओ बघितला समजेल मला. तर 1.5 मिनिटाचा गॅप घेतो. मारले 1% प्रॉपर मारले. 99% बाकी आहे. आता हिंदू पुशअप कंप्लीट झाले. तर आता आपण होल्ड करणार आहे हेड स्टँड. तर आपल्याला काल लागले डोक्याला, काही लागून बघण्याची काळजी घेऊ. पहिल्या सेटमध्ये बघू मजा येईल. पहिल्या सेटमध्ये थांबू शकता या नाही शकत ती मला माहीत नाही. तरी बघू पहिल्या सेटला थांबतो का नाही ते. थांबले फक्त 17 सेकंड. मी फक्त तोंडाने म्हणलं असं 1 2 3. तर मी थांबलं बघा 17 सेकंड थांबलं. तर आपल्या भाषामध्ये 17 सेकंड थांबले. तर पहिला आपलं जमलं, फर्स्ट टाईमच जमलं. आणि तुम्हाला म्हणलं तर काल सांगितलं की आपल्याला बॅलन्स म्हणजे बॅलन्स तोलायचं मला कळाले. मी बैठलेच पहिल्या सेटला आपण थांबले डायरेक्टच. आणि फक्त पाय तैट नाही केलं बरं का, डायरेक्ट नाही थांबलं. तर दुसऱ्या सेटला आपण पायावरी करायचा प्रयत्न करू. तर 1.5 मिनिटाचा गॅप घेतो. तिसरा सेट बाकी आहे, लवकर घेऊ. आणि आपल्याला जिम पण मारायचं आहे, टाइम लय होते. तिसरा सेट घेऊ. आणि आज आहेच आपलं वॉल हँड स्टँड. माझं फेवरेट आहे. माझी लई इच्छा आहे लवकर मी शिकतो. ॲडव्हान्स घेऊन शिकतोच. तुमची इच्छा असलं तर ॲडव्हान्स घ्या. म्हणजे बिगिनरच आहे मी पण, शिकायला बिगिनर आहे. परंतु पुशअप मी ॲडव्हान्स घेणार. 4च्या जागी 10 मारणार, 10च्या जागी 20 मारणार असं म्हणतात त्याला ॲडव्हान्स. माझ्या मते हालच म्हणतात ॲडव्हान्स. घेऊ तिसरे सेट. तरी भावना आपण करून दाखवलं आहे तुम्हाला. तर बघा डोळ्यातून पाणी निघते. तर एकदम पाय थोडं आपण मला वाटतं 90 डिग्री सारखं झालं. गिअर थांबा आलं म्हणजे कसं माहिती आहे ना, पाय बेंड करून आलं थांबायला. तर सांगितलंच आहे बैठ तुम्हाला कळलं माझं बोलायचा अर्थ. आणि नंतर तुम्हाला तर पाय तर टाईट करायचे असले ना, तेवढं होईल तेवढं ना उपऱ्याला ताकद लावा तुम्ही. आणि कंबर टाईट करायचा प्रयत्न करा. आणि मी तेच करत होतो आणि मला जमलं. नेक्स्ट टाईम भरपूर काळजी घेण्याची.
कारण की मी बघा लक्ष काय केलं माहीत आहे ना, मी बघा एकच लक्ष ठेवलं की पाय आपल्या वरी उचलायचा आहे टाईट करून आणि आपल्याला कोपऱ्यात ताकद लावायचा आहे आणि 90% कोपऱ्यात ताकद आणि 10% फक्त आपल्या डोक्याला, कारण की त्रास होणे म्हणून. कारण की कोपऱ्यात ताकद जास्त तर डोक्यात काय नसते, तुम्हाला तर माहीतच आहे. तर जेवढं होईल तेवढं कोपऱ्यात ताकद लावा आणि एवढं ध्यानात ठेवा की तुम्हाला बॉडी उचलायच्या वरी आणि कंबर टाईट करून उचलायच्या पायावरी आणि कोपऱ्यात ताकद लावायचं. फक्त एवढंच लक्षात ठेवा बरं का. आपण शिकतोय, मला जसं जसं समजते मी तुम्हाला तसं सांगतो. तरी चला आता आपण मारला आहे हेड स्टँड, तर आता लास्ट घेऊ आपण वॉल स्टँड. तर मी याचे बघा पहिला आणि दुसरा तिसरा सेट कंप्लीट झाल्यावर भेटतो, कारण की आता टाइम लय वेळ होते. दोनदाच थांबले, खोटं नाही बोलणार तुम्हाला की माझ्या थोडा हाताला त्रास होते, त्याच्यामुळे मी दोनदाच थांबले. आणि बघा पहिल्या बारीत मी आणि दुसऱ्या बारीत 5 सेकंड दोनदाच थांबले आणि एक मिनिटाचं गॅप घेतले. दमणं सव आपल्या डोक्याला तेवढं काही सवय नाही, प्रॅक्टिस लागेल. अचानकमध्ये चालू केलं आपण दमणं, आपल्याला काही तेवढी गडबड नाही, बिंजूर होईल आपल्याला, थोडं प्रॅक्टिस होईल. सो थांबायची पण हातावर. आणि आता आपण स्ट्रेचिंग करू चला. स्ट्रेचिंग करू. स्ट्रेचिंग करण्यापूर्वी मी बूट घालतो, लगेच घालतो बूट, कारण की आता खाली जायचं आपल्याला. तरी चला बूट घालतो बघा. तर इथं बूट ठेवल्या असंच आणल्यापासून. तर आता हाताचं पण काढू, कारण की आपले चॅलेंज तर झाले, आपला दिवस तर म्हणजे एपिसोड कंप्लीट झाला आजचा. हाताचं पण काढू, इथं ठेवू आणि स्ट्रेचिंग करू. आपला आजचा 5वा एपिसोड कंप्लीट झाला आहे. आणि माझं काही चुकलं तर मला कमेंट करा. मी पण बिगिनर आहे, मी पण शिकतोय, तुम्ही पण शिका. मी काही रोजच बोलतोय, कारण की मला काहीच येत नाही याचं. मी पण शिकते, स्टडी केल्यामुळे थोडं येतंय, म्हणजे नॉलेज येते थोडं. आपला सवय पण नाही अजून. एक तास डायरेक्ट केला ना, म्हणजे कसं माहिती आहे का, ॲडव्हान्स तर घेतले आपण, परंतु स्लो, आपला काही गडबड नाही, दमने शिकू आपण. महिना लागू द्या एक चॅलेंजला, काही म्हणजे काही टेन्शन नाही. आणि डायरेक्ट ॲडव्हान्स म्हणला काहीतरी इंजुरी होईल आपल्याला. तरी माझं काही व्हिडिओमध्ये चुकलं बिकलं तर मला कमेंट करा, मी नेक्स्ट टाईम चांगला करायचा प्रयत्न करतो. तरी चला आता उद्या सकाळी भेटू, संडेला पण जायचं आहे, तुम्हाला बोललंच आहे. आपले चॅलेंजेस आहे असं डेली मारायचं, नो रेस्ट बॉडीला. तरी चला उद्या सकाळी 5 भेटू.